हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शाही पनीर। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता आपण फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलेले आहे आणि गॅस आहे ते आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। त्यामध्ये 4 काळी मिरी टाकलेली आहे, 4 लवंग घातलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 3 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्यानंतर 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसूण घेतलेले आहेत। आता मिक्स करून घेऊयात। लसूण आहेत त्या मी ठेचून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत मीडियम साइज मध्ये। ते देखील मस्त आता आपण गोल्डन ब्राउन करून घेऊयात। कांदा आहे तो सॉफ्ट करून घेऊयात। तर इथे बघू शकता कांदा आहे तो आपला एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता इथे आपण 3 टमाटर घेतलेले आहेत, ते देखील मीडियम साइज मध्ये कापून घेतलेले आहेत आणि मिक्स करून घेऊयात। टोमॅटो देखील सॉफ्ट करून घेऊयात आणि टोमॅटो आहेत ते लाल कलरचे घेतलेत ना तर कलर देखील खूप मस्त येतो आणि चवीला देखील भाजी खूप छान लागते। तर आता आपण टोमॅटो आहे तो लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। त्याने आपला टोमॅटो आहे तो लवकर सॉफ्ट होणार आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात। तर इथे 2 मिनिटांनंतर बघू शकता टोमॅटो आपले मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत। आता हे आपण थंड करून घेऊयात आणि मिक्सरला लावून घेणार आहोत। त्यातले जेवढे खडे मसाले घातले होते ते आपण सर्व काढून घेणार आहोत, त्यानंतरच मिक्सरला लावून घेणार आहोत। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेले आहे। त्यानंतर मसाला घालून घेतलेला आहे 1 चम्मच आणि गॅस आहे ते अगदी स्लो ठेवायचे आहे आणि पाव चम्मच हळद घातलेली आहे। आता सर्व आपण मिक्स करून घेऊयात। इथे गॅस आहे ते आपण स्लोच ठेवायचे आहे, नाहीतर मसाला आहे तो जळू शकतो। आता ही आपण जी पेस्ट करून घेतली होती ते देखील घालून घेतलेली आहे। बघू शकता किती घट्ट अशी आपली पेस्ट आहे, अजिबात त्यामध्ये पाणी घातलं नव्हतं। आता थोडंसं त्यामध्ये पाणी घालून सर्व भांड्यातलं मी वाटण आहे ते काढून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। आता आपण 2 मिनिटं झाकण लावून याची वाफ काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर शाही मसाला घेतलेला आहे 1 चमच, इथे मी एव्हरेस्टचा मसाला यूज केलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते देखील घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आता आपण झाकण लावून 5 मिनिटं भाजीला शिजवून घेऊयात। तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहे आणि मस्त असं आपली ग्रेव्ही आहे ती घट्ट झालेली आहे। आता आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।